नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल बी कॅम्पस स्टडीमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांनाच माहिती आहे महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची जाहिरात आलेली आहे आणि अतिशय चांगली जागा आलेल्या आहेत आणि यामध्ये कालच अपडेट आलेले आहे आणि सर्वांचं लक्ष जे आहे तलाठी भरतीसाठी लागलेलं होतं. तर यामध्ये आता फायनली जे आहे क्लिअर झालेलं आहे. MPSCद्वारे तलाठी भरतीची जी आहे जाहिरात आलेली आहे. यामध्ये या व्हिडिओमध्ये आपण कोणती पुस्तके वाचायची आहेत, या एक्झामसाठी परीक्षा कशी होणार आहे, कट ऑफ कसा गेला लागणार आहे आणि ज्या विद्यार्थी मित्रांनो अभ्यासाचे नियोजन कसे करायचे ते आपण पाहणार आहोत आणि यामध्ये AMVI RTO विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे ते आपण पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला सर्वीकडेच एकच चालेल, आमची बॅच घ्या असे जे आहेत यूट्यूबवरती तुम्हाला माहिती थोडी सांगणे आणि तुम्हाला बॅच परचेस जास्त करायला सांगणे, असे विद्यार्थी मित्रांनो खूप तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटतील. यामध्ये तुम्हाला सांगणार आहे पुस्तक कोणचे रेफर करायचे आहेत, यामध्ये अभ्यासाचे तुम्ही कसे नियोजन करायचे आहे आणि सेल्फ स्टडी करून स्वतःच तुम्ही स्टडी करून या एक्झामसाठी जे मेन एक्झाम आहे त्यासाठी क्वालिफाय कशी करायचं आहे आणि मेन एक्झाम क्वालिफाय करून तुम्हाला पोस्ट कशी मिळवायची आहे ते तुम्हाला सर्व माहिती सांगणार आहे. आणि यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सेल्फ स्टडी कराल तरच तुम्ही या स्पर्धेमध्ये टिकाल. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्व तुम्हाला माहिती सांगणारे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोग याचं कालच अपडेट आलेलं आहे 22 जुलै 2026 आणि यामध्ये कालच अपडेट आल्यानुसार शुद्धीपत्रक आलेलं आहे. यामध्ये तलाठी म्हणजेच ग्राम महसूल अधिकारी याच्याही जागा ॲड झालेल्या आहेत आणि त्यासोबतच दुसऱ्याही जागा ॲड झालेल्या आहेत आणि अशा एकूण 5707 जागांसाठी ही जी जाहिरात आलेली आहे. यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे कोणकोणची पदे आहेत, यामध्ये फॉर्म भरायची डेट काय असणार आहे आणि त्यानंतर आपण सिलेबसही पाहणार आहोत कसा आहे. यामध्ये RTO AMVIचा मेन एक्झामचा सिलेबस पाहणार आहोत, पूर्व परीक्षेसाठी सिलेबस पाहणार आहोत आणि मेन एक्झामचाही सिलेबस कसा असणार आहे तेही पाहणार आहोत आणि सिलेबस पाहताना आपण कोणती पुस्तके रेफर करायची आहेत तेही पाहणार आहोत. तर पहा, यामध्ये शैक्षणिक अर्हताही काय लागणार आहे तलाठीसाठी बाकीच्या पोस्टसाठी तेही येथे दिलेलं आहे. तर व्यवस्थित विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 15 ते 20 मिनिट शांतपणे तुम्हाला हा व्हिडिओ पाहायचा आहे आणि अभ्यासाचे कसे नियोजन करायचे तेही तुम्हाला व्यवस्थितपणे चिंतन करायचं आहे. तर यामध्ये पूर्व परीक्षा गट क 2026 याची ॲड आलेली आहे. फॉर्म भरायची डेट ही यामध्ये वाढवलेली आहे. यामध्ये काही विद्यार्थ्यांनी अगोदरच यामध्ये फॉर्मही भरलेला आहे. तर यामध्ये गट क मध्ये ॲड झालेली पदे आहेत. यामध्ये कालच अपडेट आलेले आहे आणि यामध्ये जास्त जागा आलेल्या आहेत. यामध्ये या अगोदर 2619 जागा आलेल्या होत्या आणि यानंतर जे आहेत 3000 यामध्ये पहा कालनुसार 3088 जागा यामध्ये ॲड झालेल्या आहेत आणि आता एकूण 5707 अशा ज्या जागा आलेल्या आहेत. यामध्ये अतिशय चांगल्या जागा आलेल्या आहेत. यामध्ये तुम्हाला आता सरळ विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तयारी करायची आहे. कुठेच इकडे तिकडे लक्ष न देता तुम्हाला अभ्यासावरती फोकस करायचा आहे आणि तुम्ही जर अभ्यासावरती फोकस केला तर ही पोस्ट तुमचीच आहे. तर पहा, भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण व सुधारणा संदर्भातील शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग जो आहे यामध्ये दिनांक 5 मे 2026 अनुसार महाराष्ट्र गट क सेवेसाठी आयोगाकडे मागणी पत्रे प्राप्त होत आहेत. त्यामुळे प्रस्तुत परीक्षेच्या परीक्षा योजनेमध्ये नमूद संवर्गाव्यतिरिक्त समान अर्हता असणाऱ्या नवीन संवर्गाच्या महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त परीक्षा 2026 मध्ये समावेश करण्यात येणार असून प्राप्त मागणीपत्रांचा संक्षिप्त तपशील खालीलप्रमाणे आहे. तर यामध्ये मागणीपत्र आलेले आहेत. त्यानुसार एक्झाम यामध्ये जागा ॲड झालेल्या आहेत आणि यामध्ये खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, यानंतर ही जागा ॲड होऊ शकतात का? तर हो, यानंतर ही जागा ॲड होणार आहेत. यानंतर तलाठीची ही जागा वाढतील आणि यामध्ये तुम्हाला नंतर तपशील प्रवर्गानुसार जागाही तुम्हाला कशा तुमच्या कॅटेगरीला कशा जागा आहेत ते यानंतर आयोग शुद्धीपत्र काढून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवेल. कॅटेगरीनुसार जागा कशा असतील आणि त्याच्यानुसार शुद्धीपत्रक किंवा नोटिफिकेशन एक्झामचं जे आहे गट क चं आल्यानंतर लगेच आपल्या चॅनलद्वारेही तुम्हाला माहिती मिळेल. तर यामध्ये तुम्हाला फॉर्म डायरेक्ट भरायचा आहे. जागा कशा असणार, कमी आहेत, यामध्ये माझ्या प्रवर्गाला जागा जी कॅटेगरीला कमी आहेत असे कोणतेच कारण न सांगता तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर जागा वाढण्याची शक्यता आहे आणि यामध्ये ऑलरेडी जागा वाढण्याची शक्यता काय, ऑलरेडी जागा जास्त झालेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो, भरपूर जागा आहेत यामध्ये आणि तुमचे जास्तीत जास्त चान्स आहेत लागण्याचे. जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर थेट तुम्ही विद्यार्थी मित्रांनो गट क मध्ये लागू शकता. यामध्ये महत्त्वाचं म्हणजे RTOसाठी फक्त वेगळा RTO AMVIची जी पोस्ट आहे त्यामध्ये फक्त वेगळा कट ऑफ लागेल आणि बाकीच्यांसाठी सर्व पूर्व परीक्षांसाठी
जे आहे एकच कट ऑफ लागणार आहे. बाकीच्या पदांसाठी AMVI RTOसाठी फक्त वेगळा कट ऑफ लागेल आणि त्याची मेन एक्झाम जी आहे तीही वेगळी होईल 300 मार्काची आणि जी बाकीच्या पदांसाठी त्यांच्यासाठी 400 मार्काची जी आहे एक्झाम होईल मेन एक्झाम, तेही आपण नंतर पाहणार आहोत. तर यामध्ये पहा तलाठी, तर हे विभाग कोणता आहे यामध्ये महसूल व वन विभाग. तर तलाठीसाठी ज्या जागा आलेल्या आहेत 1539 आणि सर्वांचा फोकस तलाठीसाठी होता आणि जे विद्यार्थी टेक्निकल आहेत जे MVA साठी आणि जे उद्योग निरीक्षक त्यांच्यासाठी, तर ते सोडून बाकीच्या सगळ्यांचा फोकस जो आहे तो तलाठी भरती आणि जे टेक्निकलचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी MVA RTO या दोन्हीवरती फोकस होता. तर फायनली तलाठी भरती आलेली आहे. तर यानुसार यामध्ये 1539 जागा आहेत आणि यामध्ये जागा वाढण्याची शक्यता आहे. मागणीपत्र जर आले दुसरे तर त्यानुसार जागा वाढूही शकतात. त्यानंतरचं पद जे आहे वरिष्ठ अभिलेखापाल, वरिष्ठ लिपिक, अभिलेखापाल गट क, सहाय्यक अधीक्षक गट क, याच्या वरिष्ठ अभिलेखापालच्या 11 जागा, सहाय्यक अधीक्षक गट क च्या 11 जागा आहेत आणि हे जे 3 पदे आहेत यासाठी सांविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी लागणार आहे. जर तुमच्याकडे कोणत्याही शाखेची सांविधिक विद्यापीठाची जर तुमच्याकडे पदवी असेल तर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरू शकता. आणि यामध्ये त्यानंतर येथे जाहिरातीमध्ये नमूद वयोमर्यादा गणण्याचा दिनांक आहे त्यामध्ये आपण जाणार नव्हत. तर आपण विद्यार्थी मित्रांनो मेन म्हणजे फोकस आपल्याला करायचा आहे, पुस्तके कोणचे रेफर करायचे आहे, परीक्षा कशी होणार आहे, कट ऑफ कसा असू शकतो आणि यामध्ये अभ्यासाचे नियोजन कसे करायचे आहे आणि RTO AMVI साठी काय करायचं आहे. तर यामध्ये पहा त्यानंतर लिपिक टंकलेखक याची जी पदे आहेत विविध नियुक्ती प्राधिकारी यामध्ये एकूण 480 जागा आहेत आणि यामध्ये लिपिक टंकलेखन नोंदणी व मुद्रांक विभाग याच्या 339 जागा आहेत. अशा टोटल 3088 जागा आहेत. तर यासाठी लिपिक टंकलेखकसाठी पहा कोणत्याही शाखेतील पदवी आणि त्यासोबतच लिपिकसाठी काय लागतं आपल्याला माहितीच आहे. टंकलेखक पदाकरिता नमूद केल्यानुसार टंकलेखन अर्हता यासाठी आवश्यक राहणार आहे. तर यामध्ये विद्यार्थी मित्रांनो उमेदवारांसाठी काय माहिती दिलेली आहे आयोगाने नोटिफिकेशन काढून तेही पाहणार आहोत. यामध्ये उपरोक्त तक्त्यातील संवर्गाचा सामाजिक व समांतर आरक्षणीय पदांचा तपशील तसेच शासनाकडून सुधारित अतिरिक्त स्वातंत्र्य मागणी पत्राद्वारे नवीन प्राप्त नवीन संवर्गातील पदांचा समावेश पूर्व परीक्षेच्या निकालापूर्वी शुद्धीपत्रकाद्वारे करण्यात येईल. सदर बाब विचारात घेऊन उमेदवारांनी तर यामध्ये जागा वाढवू शकतात शुद्धीपत्रकाद्वारे. तसा आयोग नोटिफिकेशनही काढतं आणि जे यूट्यूब चॅनलवरती आहेत आमच्यासारखे ते तुम्हाला नोटिफिकेशन आल्यानंतर तुम्हाला लगेच माहिती पोहोचवत असतात. तर यामध्ये तुम्हाला सुधारित अतिरिक्त स्वातंत्र्य मागणी पत्राद्वारे प्राप्त नवीन संवर्गातील पदांचा समावेश पूर्व परीक्षा जी असते त्याच्या निकालापूर्वी शुद्धीपत्रकाद्वारे करण्यात येऊ शकतं आणि यामध्ये करण्यात येईल यामध्ये दिलेलं आहे. यामध्ये उमेदवारांनी पूर्व परीक्षेकरिता अर्ज सादर करणे आवश्यक राहील. तुम्हाला पूर्व परीक्षेसाठी जे आहे आताच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, नंतर तुम्हाला रडत बसायचं नाही मी फॉर्मच भरला नाही म्हणून. तर यास्तव पूर्व परीक्षेच्या जाहिरातीमध्ये पद आरक्षित नसल्यामुळे, पदसंख्या कमी असल्यामुळे अथवा संवर्गाचा समावेश नसल्यामुळे पूर्व परीक्षेसाठी अर्ज सादर केला नसल्याची व त्यामुळे निवडीची संधी वाया गेल्याबाबतची कोणतीही तक्रार नंतर कोणत्याही टप्प्यावर विचारात घेतली जाणार नाही. नंतर तुम्हाला रडत बसायचं नाही असं झालं तसं झालं म्हणून. तुम्हाला थेट पूर्व परीक्षेसाठी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि विचारात काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, ऑलरेडी जागा जास्त आहेत, तलाठीच्याही जागा जास्त आलेल्या आहेत, दुसऱ्याही जागा आहेत, टेक्निकलच्याही जागा आहेत, थेट तुम्हाला जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. तर यामध्ये पहा सदर शुद्धीपत्रकानुसार अनुसरून महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 करिता अर्ज सादर करण्यास खालीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात येणार आहे. तर मुदतवाढ तुम्हाला किती तारखेपर्यंत दिली आहे, दिनांक 5 ऑगस्ट 2026 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यानंतर आता आपलं पहा कट ऑफ. तर यामध्ये खूप विद्यार्थी विचारत असतात त्यांच्या मागणीमुळे तुम्हाला कट ऑफचा इथे मुद्दा घेतलेला आहे. तर यामध्ये कट ऑफ पहा 2025चा कट ऑफ 50 लागलेला 50.25 लागलेला होता जनरलचा आणि जनरलमध्ये महिलांचा लागलेला होता 47.50. तर हा विद्यार्थी मित्रांनो कट ऑफ महत्त्वाचा आहे का, तर हा कट ऑफ महत्त्वाचा नाही. तुम्हाला 2026ची पूर्व परीक्षा जर काढायची असेल तर हा तुम्ही कट ऑफ विचारात घ्यायचा नाही, यामध्ये तुम्ही जास्त लक्ष द्यायचं नाही. तुमचा 2026चा जो कट ऑफ आहे पूर्व परीक्षेचा यामध्ये खूप बदल होऊ शकतो, कारण की जागा कट ऑफ ठरत असतो कशावरती, एकतर विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरती आणि दुसरं म्हणजे जे जागा कशा आहेत तर त्यावरती तुमचा कट ऑफ ठरणारा असतो.
आणि यामध्ये कट ऑफ जो वेगळा लागणार आहे MVA RTOचा वेगळा लागणार आहे आणि बाकीचे जे पदे आहेत त्यांच्यासाठी एकच कट ऑफ लागणार आहे. त्यानंतर तुमची मुख्य परीक्षा जी आहे RTOची वेगळी होणार आहे 300 गुणांची आणि मुख्य परीक्षा जी आहे बाकीच्या पदांसाठी वेगळी 400 गुणांची होणार आहे. तर तुम्हाला कट ऑफचा जास्त विचार करायचा नाही. तर तुम्हाला मिनिमम तुम्हाला 50 तर तुम्हाला 50ची तयारी तुम्हाला ठेवायचीच आहे आणि जागा जास्त आहे तुम्हाला इकडे तिकडे लक्ष घालायचं नाही. त्यानंतरचा महत्त्वाचा म्हणजे पहा, तर यामध्ये पूर्वपरीक्षेचा सिलेबस कसा असणार आहे. तर यामध्ये पूर्वपरीक्षा तुम्हाला कशी असणार आहे. जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी मन लावून पहा. जे विद्यार्थी आता तलाठी वगैरे जे आहेत गट क मध्ये आलेले आहे, यामध्ये पूर्वपरीक्षा मेन परीक्षा तुम्हाला असेल. तर गट क मध्ये आल्यानंतर तुम्हाला समजायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये पूर्वपरीक्षा तुम्हाला द्यायचं आहे आणि मुख्य परीक्षा द्यायचं आहे. आता खूप विद्यार्थी म्हणतात सर जे आहे अगोदर मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता, तर सर्वच यामध्ये असणार आहे. मुख्य परीक्षेला तुम्हाला मराठी, इंग्लिश हे असणार आहे. तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. जर तुम्ही त्याचा जर अभ्यास जर तुमचा चांगला असेल तर मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचा खूप फायदा होणार आहे. तर संयुक्त महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा, तर प्रिलिम एक्झाम जी आहे ती कशी होणार असते. तर तुम्हाला संयुक्त पूर्वपरीक्षा 100 गुणांची असेल. यामध्ये सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक गट क पदांच्या पूर्वपरीक्षेकरिता सदर अभ्यासक्रम लागू असणार आहे. तर यामध्ये सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक गट क पद वगळता इतर सर्वांकरिता संयुक्त मुख्य परीक्षा 400 गुणांची असेल. तर मुख्य परीक्षा जी आहे 400 गुणांची असणार आहे बाकीच्यांसाठी आणि MVA RTO साठी वेगळी 300 गुणांची असणार आहे. मेन एक्झाम सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकसाठी पहा इथे 300 गुणांची असणार आहे. तर पूर्वपरीक्षा सर्वांसाठी एकच असणार आहे. यामध्ये प्रश्नसंख्या, यामध्ये विषय व सांकेतिक सामान्य क्षमता चाचणी असेल. प्रश्नसंख्या 100 असेल, एकूण गुण 100 असतील, दर्जा पदवीचा असणार आहे. माध्यम जे आहे मराठी व इंग्रजी असेल. परीक्षेचा कालावधी 1 तास. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असेल. तर यामध्ये जे आहे कट ऑफ फक्त जो आहे MVAचा वेगळा लागेल आणि बाकीच्या पदांसाठीचा एकच लागेल, बाकीच्या सर्वांसाठीचा. यामध्ये तुम्हाला जे आहे निगेटिव्ह मार्किंग असेल, 1/4ची तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग असेल. तर यामध्ये पहा आपण यामध्ये सिलेबस पाहणार आहोत आणि त्यासोबतच कोणती पुस्तके रेफर करायची आणि तेही तुम्हाला सांगणार आहे आणि यामध्ये यूट्यूबचे लेक्चर कोणत्या सरांचे चांगले असतील तेही तुम्हाला यामध्ये सांगणार आहे. तर यामध्ये पहा सामान्य क्षमता चाचणी, तर 100 गुणांची एक्झाम असेल आणि त्यामध्ये कोणकोणते सब्जेक्ट असतील. तर यामध्ये सामान्य क्षमता चाचणी, यामध्ये इतिहास, तर इतिहासमध्ये आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास असेल. यामध्ये सर्वात चांगलं म्हणजे महाराष्ट्राचा 11वीचा जो महाराष्ट्राचा इतिहास आहे ती पुस्तके तुम्ही रेफर करू शकता. 8वी ते 10वीची पुस्तके रेफर करू शकता आणि इतिहासासाठी तुम्हाला जे आहे ग्रोवर्स अँड बिल्डेकर ही चांगलं पुस्तक आहे तेही तुम्ही रेफर करू शकता. त्यानंतर भूगोलचं जे आहे, तर यामध्ये विद्यार्थी मित्रांनो भूगोलसाठी जे आहे तुम्हाला भूगोलमध्ये यामध्ये सिलेबस काय असणार आहे. यामध्ये भूगोलसाठी विद्यार्थी मित्रांनो पहा सिलेबस काय असणार आहे. तर सिलेबस महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी जगातील विभाग, हवामान, अक्षांश रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी असं तुम्हाला सिलेबस आयोगाने दिलेला आहे. आणि यासाठी सर्वात जे चांगलं पुस्तक विद्यार्थी मित्रांनो जे मला जे वाटते ते सौदी सरांची जी पुस्तक आहे ते अतिशय तुम्हाला फायद्याचं असू शकतं विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये कोणत्याही पुस्तकाची स्पॉन्सरशिप नाही किंवा कोणत्याही जे आहेत यूट्यूब चॅनलची स्पॉन्सरशिप नाही. तर यामध्ये जे अभ्यासासाठी महत्त्वाचे पॉईंट आहेत ते आपण सांगत आहोत. तर यामध्ये नंतर अर्थव्यवस्था, तर अर्थव्यवस्थेमध्ये भारतीय अर्थव्यवस्था, राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी, शासकीय अर्थव्यवस्था, अर्थसंकल्प करायचा आहे तुम्हाला, लेखापरीक्षण इत्यादी असा जो आहे तुम्हाला अर्थव्यवस्थेसाठी जे आहे सिलेबस दिलेला आहे. आणि अर्थव्यवस्थेसाठी जास्त करून विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी रेफर करतात ते रंजन कुळंबे सरांची जी आहे पुस्तक ते रेफर करत असतात. त्यानंतर चालू घडामोडी, तर चालू घडामोडीसाठी तुम्ही जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील असे तुम्हाला जे आहे चालू घडामोडी करायचं आहे. यामध्ये तुम्हाला कोणत्याही यूट्यूबवर चॅनलवरती जर तुम्ही चालू घडामोडीचं गेलं तर ते तुम्हाला चांगलं तुम्हाला कंटेंट भेटू शकतं. तिथे तुम्ही पाहून ही चांगली तुम्ही तयारी करू शकता. आणि यामध्ये चांगला जर यूट्यूब चॅनल जर कोणतं जर म्हणलं तर करंट अफेअर्स बाय रवी, यामध्ये ही चांगली अतिशय चांगले यामध्ये ही चालू घडामोडी विद्यार्थी मित्रांनो शिकवतात चांगले. ते यूट्यूब चॅनल जे आहे त्याच्यामधले व्हिडिओ जे आहेत मंथली करंट अफेअर्स, वीकली करंट अफेअर्स, डेली करंट अफेअर्स, यामध्ये तुम्हाला करंट अफेअर्स बाय रवी हे चॅनल ही तुम्हाला उपयुक्त ठरू शकतं. त्यानंतर राज्यशास्त्र,
तर इंडियन पॉलिटीसाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर यामध्ये रणजित कोळंबे सरांची पूर्वपरीक्षेसाठी अतिशय चांगलं पुस्तक आहे आणि मेन एक्झामसाठी आणि पूर्वपरीक्षेसाठी दोन्हीसाठी तुम्हाला जर तयारी एकाच याच्यामध्ये करायची असेल तर लक्ष्मीकांत सरांचं जे आहे लक्ष्मीकांत सरांचं ही जे आहे ते लक्ष्मीकांत त्यांचंही इंडियन पॉलिटीसाठी अतिशय चांगलं पुस्तक आहे. ते पुस्तक UPSC MPSC आणि कंबाईन गट क क या हे जे विद्यार्थी आहेत MPSCचे विद्यार्थी ऑलरेडी ते बुक रेफर करत असतात. रणजित कोळंबे सरांचं आणि लक्ष्मीकांत सरांचं हे तुम्हाला उपयुक्त ठरू शकतात पुस्तकी. त्यानंतर सामान्य विज्ञान, तर सामान्य विज्ञानासाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, आरोग्यशास्त्र असा जो आहे तुम्हाला सिलेबस आहे. तर विज्ञानासाठी तुम्हाला सचिन भस्के सरांचंही पुस्तक चांगलं आहे, लुसेंटचंही पुस्तक चांगलं आहे आणि यामध्ये एक राजेश सर म्हणून आहेत यूट्यूबवरती ते शिकवतात सर, तर तेही विज्ञान चांगल्या प्रकारे शिकवतात, तेही तुम्हाला फायद्याचं ठरू शकतात. तर यामध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी, तर गणित आणि बुद्धिमत्ता यासाठी तुम्हाला जे सचिन ढवळे सर आहेत त्यांचे यूट्यूब चॅनलवरती चांगले जे आहेत व्हिडिओ आहेत, ऑफलाईनही जे आहेत तेही तुम्हाला चांगले कंटेंट आहे, त्यामध्ये फ्रीमध्येही तुम्हाला चांगल्या प्रकारे यूट्यूबवरती त्याने लेक्चर घेतलेले आहेत आणि एक्झामच्या काही दिवसाअगोदरही ते जे आहेत ऑनलाईन येतात. तर विद्यार्थी मित्रांनो त्यांचाही तुम्ही चांगल्या प्रकारे जे आहेत कंटेंट चांगला असतं त्यांचं, त्यामध्ये चांगली ओळख आहे महाराष्ट्रामध्ये गट क, कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी साठी. तर यामध्ये तुम्ही त्यांचा जे आहेत यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जाऊन लेक्चर पाहू शकता, अतिशय चांगलं शिकवतात. किंवा तुम्ही चांगलं पुस्तक कोणचंही त्यांचंही पुस्तक किंवा दुसरे पुस्तक असं तुम्ही रेफर करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो असा जो आहे हा सिलेबस आहे आणि यामध्ये पुस्तकाची लिस्ट तुम्ही लिहून घेतली असेल. तर यामध्ये अशी जी वेगवेगळी पुस्तके आहेत यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त तुम्हाला जर पोस्ट काढायची असेल तर जास्तीत जास्त तुम्हाला पुस्तके जास्त गोळा करण्यापेक्षा तुम्हाला एक पुस्तक घेऊन तुम्हाला जास्तीत जास्त त्याच्यावरती रिव्हिजन करायची आहे आणि रिव्हिजन करण्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो रिव्हिजन जास्तीत जास्त करून तुम्हाला जो आहे अतिशय चांगलं जे आहे पोस्ट निघण्यासाठी अतिशय फायद्याचं ठरू शकतं रिव्हिजन. तर यामध्ये नंतर पहा, तर महाराष्ट्र गट क मुख्य परीक्षा, तर मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला कसा असेल मुख्य परीक्षेचा सिलेबस, तर AMVS सोडून बाकीच्यांसाठी पहा, पेपर क्रमांक 1 200 गुण आणि पेपर क्रमांक 2 200 गुण असतील. यामध्ये पेपर 1 जो असेल यामध्ये मराठी इंग्रजी असं जे आहेत सब्जेक्ट असतील तुम्हाला. यामध्ये प्रश्नसंख्या 50 असेल आणि गुण 100 असतील. मराठीसाठी 100 आणि इंग्रजीसाठी 100 गुण. यामध्ये दर्जा जो आहे मराठीचा 12वीचा असेल आणि इंग्रजीचा पदवीचा असेल. माध्यम मराठीचं मराठी असेल, इंग्रजीचं इंग्रजी असेल. 1 तास वेळ असेल या दोन्हीसाठी आणि प्रश्नपत्रिकेचे स्वरूप जे आहे वस्तुनिष्ठ बहुपर्याय असेल. यामध्ये जे आहे आपल्याला माहीत आहे MPSCचे जे विद्यार्थी आहेत ते मुख्य परीक्षेसाठी बाळासाहेब शिंदेचं मराठीसाठी यूज करतात व बुक आणि इंग्रजीसाठीही बाळासाहेब शिंदेचं चांगलं बुक आहे, ते तुम्ही रेफर करू शकता. त्यानंतर पेपर क्रमांक 2 आहे सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी, तर 100 गुणांची असेल यामध्ये आणि 200 गुण असतील. दर्जा पदवीचा असेल. यामध्ये माध्यम जे आहे मराठी व इंग्रजी असेल. यामध्ये परीक्षेचा कालावधी जो आहे 1 तासाचा असेल आणि यामध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्याय असेल. तर यामध्ये 1/4 निगेटिव्ह मार्किंग असेल. तर 400 गुणांची तुमची मुख्य परीक्षा होईल आणि यामध्ये तुमचं जे आहे सिलेक्शन ठरेल मुख्य परीक्षेद्वारे. AMVसाठी वेगळा 300 गुणांची मुख्य परीक्षा असेल आणि बाकीच्यांसाठी 400 गुणांची अशी एक्झाम असेल. तर यामध्ये मराठीमध्ये पहा, मराठी इंग्रजी विषयातील खालील घटक उपघटकांचा समावेश असेल. तर मराठीमध्ये सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे असं तुम्हाला मराठीसाठी असेल अभ्यासक्रम. इंग्रजीमध्ये यामध्ये तुम्हाला कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ इडियम अँड फ्रेजेस अँड देअर मीनिंग अँड कॉम्प्रेशन ऑफ पॅसेज असे जे आहे तुम्हाला सिलेबस असेल इंग्रजीचा. तर या सिलेबसनुसारच जर तुम्ही चाललो तर नंतरची पोस्ट तुमची असेल. सिलेबसच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरं काही करायचं नाही. एकदम चांगले पुस्तकं घ्यायची, त्याला जास्तीत जास्त रिव्हिजन करायची. पोस्ट जर तुम्हाला मिळवायची असेल तर रिव्हिजन तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त ठरते. तर यामध्ये पेपर क्रमांक 2, तर सामान्य क्षमता चाचणी व विषयामध्ये खालील घटक उपघटकांचा समावेश असेल. तर यामध्ये सामान्य बुद्धिमापन व आकलन, उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न असतील.
त्यानंतर चालू घडामोडी जे प्री एक्झामला असेल ते यामध्ये पेपर क्रमांक 2 मध्ये असेल, जास्तीत जास्त असेल. विद्यार्थी मित्रांनो, पूर्व परीक्षेचा तयारी करताना ही तुमचा काही 50% तुमची तयारी जी आहे मुख्य परीक्षेची होते यामध्ये. त्यानंतर एक्स्ट्रा पहा, यामध्ये अंकगणित व सांख्यिकी असेल. त्यानंतर तुम्हाला तर माहितीचा अधिकार अधिनियम 2005 असेल, ॲज अपडेटेड असेल, व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 असेल. त्यानंतर भारतीय संघ राज्यव्यवस्था, भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ व विधिमंडळ इत्यादी. यामध्ये तुम्हाला उपयुक्त पुस्तक सांगितलेलं आहे एम लक्ष्मीकांत. तर लक्ष्मीकांत सरांचं जे आहे तुम्हाला रेफर करायचं आहे मुख्य परीक्षेसाठी. त्यानंतर भारताचं व महाराष्ट्राचा भूगोल यामध्ये डीपली येथे दिलेलं आहे, हे तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर पर्यावरण घटक ही तुम्हाला असेल. तर यामध्ये मानवी विकास व पर्यावरणपूरक विकास, नैसर्गिक साधन संपत्तीचे संधारण, विशेषतः वनसंधारण, विविध प्रकारची प्रदूषणे व पर्यावरणीय आपत्ती, पर्यावरण संवर्धनात कार्यरत असलेल्या राज्य, राष्ट्रीय, जागतिक पातळीवरील संघटना इत्यादी संस्था इत्यादी. तर असं तुम्हाला पर्यावरणाचा अभ्यास करायचा आहे. जे संघटना आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय असतात त्याचाही तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तर यामध्ये सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान हे तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर अर्थव्यवस्था व नियोजन विकास विषयक अर्थशास्त्र. तर यामध्ये समग्रलक्षी अर्थव्यवस्था यामध्ये काय असेल, भारतीय अर्थव्यवस्था यामध्ये तुम्हाला डीपली करायचं आहे. तर असा जो आहे मेन एक्झामला सिलेबस असणार आहे. तर यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, हा तुमचा जो आहे मेन एक्झामचा सिलेबस आहे. तर हा मेन एक्झामचा यावरती तुमचं जे आहे सिलेक्शन ठरणार आहे. त्यानंतर पहा, AMVAचा जो सिलेबस असणार आहे ते आपण इथे पाहणार आहोत. तर यामध्ये AMVA साठी पहा, तर जे विद्यार्थी AMVA ची तयारी करतात त्यांच्यासाठी क्लास तुम्ही लावलो तरी तुम्हाला फायद्याचं ठरणार आहे. आणि जर तुमच्या जर कॅप्चर करण्याची जर कॅपॅसिटी अतिशय चांगली असेल, तुम्ही जे आहे पॉलिटेक्निक किंवा तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये जे आहे तुमचा जे आहे चांगले तुम्ही जर अभ्यास स्वतः जर करत असाल आणि त्यामध्ये तुम्हाला चांगलं जे आहे वाटत असेल की बाबा स्वतःचा अभ्यास केल्यानंतर मला जास्त समजत आहे, तर ते तुम्ही स्वतःही अभ्यास करू शकता किंवा तुम्ही MBA साठी बॅचही कोणाचीही चांगल्या सरांची तुम्ही बॅचही परचेस करू शकता. तर यामध्ये तुम्हाला कसे असेल, तर परीक्षा योजना कशी असेल MBA साठी, तर ग्रुपचं सीचं हे पद आहे. तर यंत्र अभियांत्रिकी व संचल अभियांत्रिकी विषयावर आधारित ते तुमचा पेपर असेल मुख्य परीक्षेचा. तर यामध्ये दर्जा तुम्हाला विहित विषयातील पदविके समान दर्जा असेल. माध्यम तुम्हाला इंग्रजी असेल, इंग्रजीमध्ये तुमचा पेपर असेल. पूर्व परीक्षेचा कट ऑफ याचा वेगळा लागत असतो. तर यामध्ये प्रश्नसंख्या तुम्हाला 150 असेल, गुण तुम्हाला 300 असतील आणि परीक्षेचा कालावधी तुम्हाला 1.5 तास असेल. त्यानंतर प्रश्नपत्रिकेचे स्वरूप जे आहे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असेल. तर यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, ह्याचा सिलेबस सांगण्यापूर्वी तुम्हाला सांगत आहे, तुम्हाला अभ्यासाचे नियोजन कसे करायचे आहे. तर तुम्हाला ही जर पोस्ट तुम्हाला काढायची असेल कोणतीही, तर तुम्हाला नियोजन लावायचं असेल तर तुम्हाला 4 वाजता सकाळी उठायला पाहिजे आणि 4 ते 7 असा जर तुम्हाला फ्रेश एकदम वेळ भेटत असतो विद्यार्थी मित्रांनो, 4 ते 7 तुम्ही अभ्यास करायचा. नंतर तुम्हाला संध्याकाळी 4 ते 7 तुम्ही अभ्यासाला बसायचं. रिडिंगवरती जात असाल तरीही तुम्ही 4 ते 7 असा जे आहे संध्याकाळचा आणि सकाळचा दोन्ही फ्रेश वेळा असतात. त्यामध्ये जर तुम्हाला 6 घंटे जर तुम्ही अभ्यास केलो तरी तुमची ही पोस्ट निघू शकते आणि जास्तीत जास्त जर तुम्ही रिव्हिजन केलो तरी तुमच्यासाठी ते फायद्याचा असणार आहे. तर असं तुम्हाला अभ्यासाचं जे आहे नियोजन करायचं आहे. यामध्ये जे आहे नकारात्मक गुण तर 1/4 निगेटिव्ह ही यामध्ये लागू आहे. MBA साठी मुख्य परीक्षेसाठी 300 गुणांची एक्झाम असेल, 1/4 निगेटिव्ह मार्किंग असेल. तर यामध्ये तुम्हाला स्ट्रेंथ ऑफ मटेरियल तर सॉम तुम्हाला आहे. सॉमचे तुम्हाला इथे सिलेबस डिटेलमध्ये दिलेला आहे. यामध्ये सिंपल स्ट्रेस, स्ट्रेन, एनर्जी, शेअरिंग फोर्स अँड बेंडिंग मुवमेंट असे तुम्हाला सब्जेक्टमध्ये दिलेले आहेत. स्ट्रेंथ ऑफ मटेरियल यामध्ये कोणकोणते सब्जेक्ट असणार आहेत ते तुम्हाला दिलेलं आहे. मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस हे तुम्हाला सब्जेक्ट असणार आहे. थिअरी ऑफ मशीन, हायड्रॉलिक मशिनरी हे तुम्हाला सब्जेक्ट असणार आहेत. यामध्ये तुम्हाला इथे डिटेलमध्ये खाली दिलेलं आहे, ते तुम्ही वाचून घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो. आणि यामध्ये याची जी पॉलिटेक्निकचे जे विद्यार्थी आहेत, इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत, ज्यांच्याकडे
ऑलरेडी जे आहेत पुस्तके अवेलेबल असतील नसेल तर तुम्ही पुस्तके विकतही घेऊ शकता किंवा तुम्ही बॅचही परचेस करू शकता. यूट्यूबवरती कोणते कंटेंट होतं काय विद्यार्थी मित्रांनो, जे याची बॅच घेतात ते डेमो लेक्चर जे आहे यूट्यूबवरती टाकत असतात. तुम्हाला पूर्ण जे आहे डिटेलमध्ये तुम्हाला भेटू शकत नाही मटेरियल. यामध्ये जे बॅचवाले जे असतात जे सर, तर त्यांच्याकडून जर तुम्हाला डेमो लेक्चरही पाहिजे असतील तर तुम्ही डेमो लेक्चर कोणत्या सरांचे तुम्हाला चांगले वाटतात ते पाहूनही तुम्ही बॅच परचेस करू शकता कोणत्याही सरांची, किंवा तुम्ही स्वतःही पुस्तके आणून हे तुम्ही सेल्फ स्टडी करू शकता. तर यामध्ये नंतरचा थर्मल इंजिनिअरिंग अँड रिफ्रिजरेशन हे सब्जेक्ट असणार आहे. इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट हे सब्जेक्ट असणार आहे. पॉवर डेव्हलपिंग सिस्टीम अँड कन्स्ट्रक्शन हे सब्जेक्ट. कूलिंग अँड लुब्रिकेशन सिस्टीम, ट्रान्समिशन सिस्टीम, त्यानंतर स्टेअरिंग सिस्टीम अँड स्टार्टिंग डायव्हर यामध्ये असणार आहे. त्यानंतर डिफरन्शियल, रिअर ॲक्सेल अँड ब्रेक, त्यानंतर व्हेकल मेंटेनन्स अँड ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट, ऑटोमोबाईल इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक सिस्टीम, इंट्रोडक्शन टू इलेक्ट्रिक व्हेकल, त्यानंतर मोटर व्हेकल ॲक्ट अँड रोड सेफ्टी हे तुम्हाला करायचं आहे. तर यामध्ये इंट्रोडक्शन टू व्हेकल ॲक्ट अँड रोड सेफ्टी, लायसनिंग, रजिस्ट्रेशन, मोटर व्हेकल ॲक्ट, यामध्ये टॅक्सेशन, इन्शुरन्स अँड ETC ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर ऑफ RTO डिपार्टमेंट, पॅसेंजर कम्फर्ट अँड सेफ्टी. तर यामध्ये तुम्हाला हे सब्जेक्ट करायचं आहे MBA. तर MBAच्या विद्यार्थी जे आहेत ते तुम्ही बॅच परचेस करू शकता. त्याचे तुम्हाला फायदा होऊ शकणार आहे. चांगल्याची बॅच असणार आहे. तुम्ही बॅच परचेस करताना डेमो लेक्चर पहा अगोदर त्या सरांचे, आणि नंतरच तुम्ही जे आहे डेमो लेक्चर जर तुम्हाला त्या सरांची जे तुम्हाला चांगले शिकवतात वाटत असेल, आपल्याला समजत आहे असं वाटत असेल, तर सरळ तुम्ही बॅचही परचेस करू शकता. आणि बाकीचे जे विद्यार्थी आहेत MBA सोडून ते तुम्ही सेल्फ स्टडीही केलात तरी तुम्हाला चालेल, तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. जे विद्यार्थी MBAसाठी आहेत त्यांनीच जे बॅच परचेस करू शकता. आणि किंवा जर तुम्हाला नवीन जे विद्यार्थी आहेत त्यांना वाटत असेल की बाबा नाही आपल्याला मुख्य परीक्षेसाठी आणि पूर्व परीक्षेसाठी बॅच परचेस करायचे आहे, जे बाकीच्या पदांसाठी जे आहे, तर तुम्ही तसं काय नाही, तुम्ही बॅचही परचेस करू शकता किंवा तुम्ही पुस्तके रेफर करू शकता. आणि अभ्यासाचे नियोजन तुम्हाला 4 ते 7 सकाळी आणि 4 ते 7 संध्याकाळी असंही तुम्ही जर ठरवलं आणि जास्तीत जास्त रिव्हिजन केलं तर तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, माहिती जर आवडली असेल तर नक्की एक लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.